राम राम शेतकरी मित्रांनो, पाहूया छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव तसेच मुंबई, पुणे, गुलटेकडी, चेन्नई व बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक 15 एप्रिल 2024चे कांदा बाजार भाव। चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे। सुरुवात करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव येथून। लासलगाव येथे 400 वाहनांमधून उन्हाळी कांद्याची ही आवक आत्तापर्यंत दाखल झालेली आहे। उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव 1200 रुपयापासून 1350 रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे आत्तापर्यंत विकत आहेत। तर टॉप क्वालिटीचा एक लॉट 1441 रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे उन्हाळी कांद्याला आत्तापर्यंत बाजारभाव निघालेले आहेत। मित्रांनो, आत्तापर्यंत जर मागील बाजाराच्या तुलनेमध्ये पाहिलं तर लासलगाव येथे कांद्याचे बाजारभाव हे स्थिर दिसून येत आहेत। तर मुंबई येथे आज 140 कांदा गाड्यांची आवक आली होती। गोळा साईज कांद्याचे काही लॉट 1500 रुपये क्विंटलपर्यंत विकले। त्या खालोखाल मोठे साईज कांदे 1400 ते 1500 रुपये क्विंटलपर्यंत विकले। सरासरी कांदा 1200 ते 1300 रुपये क्विंटलपर्यंत विकला। गोल्टा 900 ते 1000 रुपये क्विंटलपर्यंत विकला। गोल्टी 500 ते 800 रुपये क्विंटलपर्यंत विकली। तर सफेद कांदा 1500 ते 2000 रुपये क्विंटलपर्यंत विकला। तर पुणे गुलटेकडे ते आज 8832 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक आली होती। एकदम लॉट 1400 ते 1500 रुपये क्विंटलपर्यंत विकले। मोठे साईज कांदे 1300 ते 1400 रुपये क्विंटलपर्यंत विकले। सरासरी कांदा 1100 ते 1200 रुपये क्विंटलपर्यंत विकला। गोल्टा 800 ते 1000 रुपये क्विंटलपर्यंत विकला। गोल्टी 400 ते 700 रुपये क्विंटलपर्यंत विकली। तर बेंगलोर येथे आज टोटल 285 पेक्षा जास्त गाड्यांची आवक ही आली होती। आज महाराष्ट्रातील 1-2 लॉट 1900 ते 2000 रुपये क्विंटलपर्यंत विकले। बिग साईज कांदा 1700 ते 1800 रुपये क्विंटलपर्यंत विकले। मीडियम कांदा 1300 ते 1500 रुपये क्विंटलपर्यंत विकला। सिंगल पत्ती कांदा 1400 ते 1600 रुपये क्विंटलपर्यंत विकला। तर चेन्नई येथे आज 55 कांदा गाड्यांची आवक आली होती। महाराष्ट्रातील मीडियम कांदे 1600 ते 1700 रुपये क्विंटलपर्यंत विकले। तर जास्तीत जास्त 2000 रुपये क्विंटलपर्यंत चेन्नई येथे आज महाराष्ट्रातील कांद्याला बाजारभाव निघाले आहेत। तर धन्यवाद मित्रांनो, आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा।